दोघं बी. दुर्दैव मुंडेसाहेब आज आमच्यात नाहीत, तर मुंडेसाहेब असतात हा पेच वाढला नसता. पण आज एकांगी भूमिका लढण्याचं काम जे भुजबळ साहेब करतात त्यात काही गैर नाही. आता तुम्ही 2 आमदार आहे, ज्यावेळेस तुझे 20 आमदार होतील तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान देखील तुला फोन करेल आणि विचारेल. म्हणून मी त्याच्या मागे लागूया की आपली स्ट्रेंथ असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये कशी वाढेल. आणि मी कधीच MLAचं तिकीट लढलो नाही, मी MPचंच लढलो आहे. पण आता मी MPच होण्याचा प्रयत्न करणार आहे रासपातून, आणि डेफिनेटली मी MP होणार. म्हणजे विशेष म्हणजे आय एम ए लीडर. मी भाजपचा, काँग्रेसचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा लॅडर नाही, किंवा आय एम नॉट ए स्पून ऑफ एनी अदर पार्टी. आय एम द ओनर ऑफ दॅट बंगलो. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला जर त्यांनी कोण साखर सारायचं केलं तर आम्ही स्वागत करू त्यांचं. तुम्ही लढायला तयार आहात सर्वच ठिकाणी. काय दादा कोणाचंही असू द्या, अजितदादा असू द्या, पवारसाहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, किंवा मोदी साहेब असू द्या, किंवा एकनाथ शिंदे साहेब असू द्या, कुणीही आम्हाला हे अंतर्गत आम्ही लढणार नाही. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आय एम नॉट डिमांडर, वी आर अ कमांडर, असं आपल्या मित्र पक्षाला खडसावून सांगणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आक्रमक नेते, तेवढेच दिलदार नेते असलेले महादेवराव जानकर माझ्यासोबत आहेत. नागपूर अधिवेशनाला या ठिकाणी ते आलेले आहेत. येथूनच आपण हे लाईव्ह करतोय. जानकर साहेब, सध्याचा जो सुरू असलेला मुद्दा आहे त्यावरूनच आपण या मुलाखतीची सुरुवात करतोय. मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलन यामध्ये तुमची कुठेतरी राजकीय कोंडी होते असं तुम्हाला वाटतं का? असं काही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची प्रथम मागणी आहे. मुळात म्हणजे 3742 ओबीसी जाती आहेत, त्यांच्यातले 2-4 जाती सोडल्या तर बाकी समाजालाच काय मिळालेलं नाही. म्हणजे आमचं काय म्हणणं होतं की ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याने देशावर राज्य करावं, पण ज्याची लोकसंख्या कमी आहे ते राज्य करतात, ते मालक होतात. आणि ह्यात आजही ओबीसीवर घटनात्मकदृष्ट्या म्हणलं तर ओबीसीला हक्काने अधिकार मिळाले नाहीत. हक्काने अधिकाराची लढाई आहे. याचा अर्थ आम्ही कुठल्या समुदायाच्या विरोधात आहे असं बी नाही. त्यांना ईडब्ल्यूच्या माध्यमातून त्यांना मिळावं किंवा मराठ्यांनाही आरक्षण मिळावं ही राष्ट्रपती भूमिका आहे. परंतु ओबीसीतल्या अशा काही जाती आहेत, वडर, कैकाडी, मसंजोगी, चित्रवली, की ह्या लोकांना आजही त्यांचा एक अधिकारी नाही, त्यांचा नगरसेवक नाही, सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही. म्हणजे त्यांनी या देशात राहायचं का नाही. ज्याला मिळाले भारताचं संविधानिक राज्य चालवायचं असेल तर सब समान तो देशमान, सर्वांना समान वाटा द्यायला पाहिजे होता. पण त्यांना शिक्षण नाही, जेवण नाही, रस्ता नाही, काही लोकांना घर नाही, घर देखील नाही त्यांना अजून. हे स्वातंत्र्य कोणाच्या वाट्याला आलं. आणि तुम्ही त्याच लोकांवर आपण अन्याय करून जर अजून दुसरा समजा, हा मग ठीक आहे, त्यांना घ्यायचं असेल तर रेंज वाढवा. तामिळनाडूने जशी वाढवली तशी घटनात्मक तरतूद वाढवली, आणि हे दिल्लीच्या ताब्यात आहे. दिल्ली लोकांनी ते केलं पाहिजे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आज मी ओबीसीच्या प्रत्येक भुजबळ साहेबांच्या दृष्टीने जिथं जिथं सभा आहे तिथं मी जातो. काल मी भिवंडीला होतो, परवा वर्ध्याला होतो, त्याच्या अगोदर अंबडला होतो, त्याच्यानंतर आम्ही इंदापूरला सभा झाली. आता आमची 24 तारखेला अमरावतीला आहे आणि परत नांदेडला आहे. प्रत्येक मिटिंगला आम्ही जाणार, कारण आमच्या पक्षाची भूमिका आम्ही तिथे स्पष्ट मांडलेली आहे. परवा दिवसात म्हणजे शुक्रवारी एक बैठक झाली धनगर समाजाची, त्या बैठकीला तुम्ही नव्हतात का? तुम्हाला निमंत्रण नव्हतं की काय? नेमकं ते काय झालं? ऍक्च्युली मला मंत्री महोदय अतुल सावे साहेब आहेत, त्यांनी मला तोंडी सांगितलं की साहेब उद्या मिटिंग आहे या म्हणून. परंतु ज्यावेळेस यादी ती आली त्या यादीत माझं नाव नव्हतं. मग मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे विशेष म्हणजे, मला काल नाही काय मला माहीत नाही त्यांचं विशेष म्हणजे, त्यामुळे मी त्याला मिटिंगला गेलो नाही आणि मला त्यांनी दिलं नाही. मग ते प्रशासनाची चूक आहे का राज्य सरकारची चूक आहे का कोणाची चूक आहे, मी त्यात खोलात गेलो नाही बोलवलं. मी स्वाभिमानी चालणारा माणूस आहे. जिस समाज का दल आहे उस समाज का बल आहे. मी म्हणून माझं दल बनण्याचा प्रयत्न केला आणि एका पक्षाचा, मी एका समाजाच्या संघटनेचा कार्यकर्ता नाही, तर एका पक्षाचा नेता आहे. पण पक्षाच्या नेत्याने त्याच्या प्रोटोकॉल प्रमाणे राहिलं पाहिजे. आपलं नाव नाही देतं म्हणून आपण जाणं योग्य नाही. मी त्या मिटिंगला अवॉइड केला. जानकर साहेब, कुठेतरी जरांगे पाटलांच्या सभा होतात, एका बाजूला भुजबळ साहेबांच्या सभा होतात, दोन्हीमध्ये टोकाची भाषा वापरली जाते. यांचा वाद नेमका वाद आहे की खरंच वाद पेटवला जातोय असं वाटतं? एक लक्षात ठेवा, मी भुजबळ साहेबांची बाजू घेतो यासाठी की भुजबळ साहेबांनी म्हणले नाहीत की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. पण एखाद्या दृष्टीने एकाच बाजूनं खालच्या लेवलनं टिकाव होणं योग्य नाही. आणि ती ओबीसीची लढाई चांगली लढतात. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात होते त्यावेळेस ओबीसीचा त्यांचा हे झालं तेव्हा त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडले. नंतर ते काँग्रेसमध्ये काम केलं, काँग्रेसमधनं पवारसाहेबांवर काम केलं. ओबीसीच्या हक्कासाठी तो तत्पर माणूस आहे. या राज्यामध्ये ओबीसीच्या हितासाठी गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे आमचे सिनियर होते.
दोघं बी. दुर्दैव मुंडेसाहेब आज आमच्यात नाहीत, तर मुंडेसाहेब असतात हा पेच वाढला नसता. तर आज एकांगी भूमिका लढण्याचं काम जे भुजबळ साहेब करतात त्यात काही गैर नाही, आणि ते मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की गरिबांच्या ताटातली भाकरी घेऊ नका. तुम्ही तुमचं घ्यायचं असेल तर तुम्ही, आता मराठा मोर्चाला आम्ही पाठिंबा दिलतो प्रत्येक ठिकाणी, पण ज्यावेळेस ते म्हणले की बाबा ओबीसीतलंच आम्हाला पाहिजे. आजही तुम्हाला मी सांगतो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जेवढं बजेट मिळालं तेवढं महाज्योतीला मिळालेलं नाही. आज त्यांच्या माणसांना जेवढं हे मिळायला लागलेलं आहे, MPC UPC पर्सेंटेज जास्त आहे. EWचं 45% त्यांना मिळालं आहे, ओबीसीला काहीच नाही. 9%, 52% लोक असताना 9% आमची जायचं. आजही आमच्या लोकांनी ऊस तोडायचे का? आजही मेंढर राखायचे का? म्हणजे ह्याचा विचार कुठं झाला पाहिजे. मग तुम्ही आम्ही काय म्हणतो, शैक्षणिक दृष्ट्या आम्हाला हॉस्टेल अजून दिलं नाहीत. ओबीसी म्हणतात. मी ज्यावेळेस मंत्री असताना मी ॲक्ट बनवला होता की महाज्योती बनवायला मी बी होतो महाज्योतीला, मग त्याला बजेट कुठं आहे? बजेट त्या प्रमाणात नाही ना, बजेट तुम्ही देत नाही. म्हणून भुजबळ साहेबाला मी काय म्हटलं की बाबा स्वतःचं दल तयार करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं दल तयार करणार नाही तोपर्यंत तुमच्यावर अन्याय होत राहणार आपल्याला. म्हणून ओबीसीच्या लोकांना मी सांगू इच्छितो की मताच्या दृष्टीने तुम्ही जागा व्हा. नगरपालिका पंचायत समितीला तुम्हाला जिल्हा परिषदला उभा करतं, पण खासदारकीला तुम्हाला तिकीट दिलं जात नाही. तुमची अवस्था बेकार होती. आणि खासदारकीला दिलं तर तिथं मंत्री केलं जात नाही, मंत्री केलं तर राज्यमंत्री करतात. म्हणजे हे भाजपचा आणि काँग्रेसचा दोघाचा डावच आहे ना. नुसतं नावाला ठेवायचं तुम्हाला दाखवायसाठी, चित्र दाखवायला ठेवायची. विशेष म्हणजे हे कुठंतरी लोकांनी ओळखलं पाहिजे. म्हणून आम्ही महात्मा फुलेच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्ष तयार केलेला आहे, आणि त्या पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः आमदार आहे. माझा दुसरा एक रत्नाकर गुट्टे आमदार म्हणून गंगाखेडचे माझे आहेत. माझ्या पहिलं पक्षाचा बाबासाहेब पाटील अहमदपूरचा आमदार होता. दुसरा राहुल कुल होता. राहुल कुलला फोडला BJPनं, आमच्याकडून घेऊन गेले तिकडे आंदोलन. विशेष म्हणजे नंतर मग गुट्टेंना मी स्वतः निवडून आणलं माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून. तुम्ही सर्वच समाजाचं हित पाहता, मात्र त्यातही तुम्ही धनगर आरक्षणाचा पहिला मुद्दा जो आहे तो तुम्ही प्रकर्षाने महाराष्ट्राच्या पुढे आणला. केंद्र सरकारकडे गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत तुम्ही हा मुद्दा लावून धरला होता. खरंच धनगरांना आरक्षण हे एसटीमध्ये ते समावेशन त्यांचं होणार आहे का? वस्तुस्थिती काय आहे? किती दिवस असं चालायचं नेमकं? लक्षात ठेवा, धनगराच्या आरक्षणाला एसटीचं सवलत मिळाली पाहिजे, कारण 36 नंबरवर धनगर हा समाज एसटीमध्ये आहे. पण अंमलबजावणी करणारं हे केंद्रातली सरकार. BJPमध्ये खासदार आदिवासी जास्त आहेत, काँग्रेसमध्ये आदिवासीचे खासदार जास्त आहेत, आणि धनगराचा प्रतिनिधी एक बी खासदार नाही, प्लस एक बी IAS ऑफिसर नाही. आणि ज्ञानबाची मेक अशी आहे की तिथं भूमिका मांडणारा कोण आहे? बार्डीमध्ये विरोध केला जातो यांना. तुमचे अँथ्रोपॉलॉजिस्टनं पाठीमागचा रिपोर्ट दिलेला आहे, त्यात ती निगेटिव्हिटी दिलेली आहे. आम्ही सरकार आणल्यानंतर मग मीच हे केलं की आदिवासीच्या सर्व योजना धनगर समाजाला आणण्यासाठी मीच JR काढले होते स्वतः, देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर असताना. आम्हाला टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल आमच्या निगेटिव्ह आला. टाटा इन्स्टिट्यूटचा निगेटिव्ह आल्यावर करायचं काय? धनगराच्या मुलाला आणि मुलीला हॉस्टेलसाठी आदिवासीला जी सवलत आहे तीच लागू करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 1000 कोटीच तरतूद, पण 8 दिवसांना आचारसंहिता लागली. नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं, रुपया त्यांनी दिला नाही. आणि आता ह्या सरकारमध्ये तर मिळच नसल्यागत, म्हणजे त्यांनी बी काय फसवणूकच केली. नाही ते झालेलं आहे, समाज झालेला आहे फसवणूक डेफिनेटली. म्हणजे मी सत्य बोलणारा, खरा बोलणारा माणूस आहे. मला बरं बोलता येत नाही, खरं बोलता येतं. आणि त्यामुळे ही जी गोष्ट झाली ती सत्य आहे. म्हणूनसाठी आपला पक्ष महादेव जानकर, मी आत्मचिंतन केलं की महादेव जानकर आपल्या चौकात आपल्या अवकात वाढवा. आता तुम्ही 2 आमदार आहे, ज्यावेळेस तुझे 20 आमदार होतील तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान देखील तुला फोन करेल आणि विचारेल. म्हणून मी त्याच्या मागे लागूया की आपली स्ट्रेंथ असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये कशी वाढेल. आणि मी कधीच MLAचं तिकीट लढलो नाही, मी MPचंच लढलो आहे. आणि आता मी MPच होण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यसभातून, आणि डेफिनेटली मी MP होणार. म्हणजे का आत्मविश्वास सांगतो. धनगर म्हणजे ओबीसीचे नेते तुम्ही आहातच, मात्र धनगर नेते म्हणून तुमच्याकडे भाजपने एक काळ बघितलं होतं, मात्र आता कुठेतरी साईडलाईन केलं जातं, आणि त्या जागी तुमचा पर्याय म्हणून गोपीचंद पडळकरांना प्रमोट करण्याचा प्रयत्न दिसतोय. तुम्हाला असं वाटतं का? बिलकुल नाही. तो माझाच जिल्हाध्यक्ष होता, मीच त्याला काढून टाकला होता पक्षात. तो काय दिस इज माझा ते हे रिव्हॉल्वर असायचं काही गरज नाही. भाजप काय करतं, अण्णा डांगे होते, प्रकाश शेंडगे होते भाजपमध्ये. ते काय करतात, प्रत्येक काळात ते मोठे पक्ष काँग्रेस किंवा BJP ते त्याचं नाव घेऊन कशाला मोठं कोणाला करायचं. आणि ते काय म्हणजे एवढेही नाहीत. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, मी आमदारला जन्म देतोय, आणि ते कुठल्या तरी पक्षातून जाऊन आमदार होतात. म्हणजे कम्पॅरिझन बिटवीन दोनमध्ये कसं होईल? होऊ शकत नाही. आणि प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा अधिकार आहे ना. मी एका जातीचा काय सारा डीलर नाही, सर्व समाज घेऊन जायचं आपल्याला. त्यामुळे कोणाला वाटतंय काय पासून ते त्यांच्या पक्षात महात्मे आहेत, राम शिंदे आहेत, ते आहेत, सारेच आहेत ना विषय नाही. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल काय, माझी ताकद आहे की माझे किती आमदार वाढतील. त्यांना एखाद्याचा कार्यकर्ता म्हणून राहावं लागणार आहे. मी कार्यकर्ता नाही ना. तुम्ही लॅडर आणि लीडरचा फरक स्पष्ट करा. वी आर द लीडर अँड दे आर अ लॅडर. लॅडर आणि लीडरमध्ये कम्पॅरिझन करायला पाहिजे. पत्रकारांना माझी विनंती आहे भारतातल्या
की तुम्ही ह्याचं कम्पॅरिझन करा, ह्याचं नाव घेतलं का त्याचं नाव घ्यायचं, तसं काही गरज नाही ना विषयाची. लॅडर ही लॅडरच असते आणि लीडर हा लीडरच असतो. मी एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे. माझा फोटो लावून आमदार, नगरसेवक, सभापती झालेत. मग त्यांचा फोटो लावून झालाय का नगरसेवक, एखादा आमदार झालाय का? त्यामुळे महाराष्ट्रातल्या आपल्या माध्यमातून सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे, म्हणजे विशेष म्हणजे आय एम ए लीडर. मी भाजपचा, काँग्रेसचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा लॅडर नाही, किंवा आय एम नॉट ए स्पून ऑफ एनी अदर पार्टी. आय एम द ओनर ऑफ दॅट बंगलो. मी एका बंगल्याचा, मी आज बसलो होती माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात बसलोय. छोटं असं ना माझं, दोन चेअर आणि एक टेबल आहे, पण माझं आहे ना इथं. इथनं म्हणून कोण हाकलून लावणार नाही. पडळकर तुमचे शिष्य आहेत, तुमचा फोन बिन्स काहीतरी सुसंवाद होत असेल, त्यांना काही सल्ला द्याल का? ते फार आक्रमक बोलतात. त्याचा विषयच नाही, सल्ला बिल्ला देतात, विषयच काढून नाही त्याचा विषय. जानकर साहेब फार शांत झाले, तो आक्रमकपणा कुठे गेलाय जानकर साहेबांचा? बिलकुल नाही. एक लक्षात ठेवायचं, पक्ष वाढवत असताना आणि पक्ष संघटना चालवत असताना हा फरक असतो. संघटना वाढवताना आक्रमक व्हावं लागतं, पण पक्ष वाढवताना सर्वांना घेऊन जावं लागतं. आणि मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळे मला ह्या बाबीचं आठवण आहेत. कुणाशी कसं बोलावं, पत्रकाराशी कसं बोललं पाहिजे, संपादकाशी कसं बोललं पाहिजे, आमदार खासदाराशी, एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाशी कसं बोललं पाहिजे, किंवा कॉमन पीपल असेल, फार्मर असेल, किंवा एखादा रिक्षावाला, ठेलेवाला असेल, त्याला आपण कसं बोललं पाहिजे, ते आपण त्या संयमातनं गेलं पाहिजे. कारण मला या देशावर राज्य करायचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला एखाद्याला आपल्या तोंडातून एखादं दुखवलं बी जाऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. या दृष्टीने तुमचं युतीचं महायुती की महाविकास आघाडी असं काही ठरलंय का तुमचं आतापर्यंत? अजून काही नाही. अजून दोघं बी त्यांचं वाढवायचं चाललं. ते इंडियाच्या तिकडे चालले आहेत, इकडे इंडियात तर मला बोलवलंच नव्हतं, तुम्हाला माहित आहे, इंडियाच्या मिटिंगला. आणि इंडियावाल्यांनी तर आम्हाला कधी सांगितलं बी नाही. त्यामुळे आमचं स्वतंत्र ताकद 1 बूथ 10 न्यूजच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या 28 लोकसभेची आमची तयारी चाललेली आहे. काळ आल्यानंतर ठरवू. आज सध्याला तर दोघांकडून बी आम्हाला ऑफर नाही. त्यांचंच पक्ष वाढवणार, म्हणून आम्ही आमचाच पक्ष वाढवण्यासाठी आमची तयारी केलेली आहे. तुम्ही आता सातत्याने म्हणता की मी परभणी लोकसभा लढणार आहे, मग बारामतीच काय करा? तुम्ही बारामतीची पण इच्छा व्यक्त केली ना. 28 लोकसभा म्हटलं ना तुम्हाला मी. परभणी आहे, बारामती आहे, माडा आहे. तुम्ही स्वतः म्हणजे आता एक लक्षात ठेवा, आमची पार्लमेंटरी कमिटी आहे. मी त्यांना विनंती केली आहे, बारामती मला पाहिजे, माडा पाहिजे, परभणी पाहिजे. पण त्या पार्लमेंटरी कमिटीनं अजून आम्हाला सांगितलं नाही ना, तुम्ही फिरा म्हणलं. ते काय करतात, मिर्झापूरलाही मला लढायला लावलेत. मिर्झापूरची तयारी करावं लागली. मिर्झापूर लोकसभेचं उत्तर प्रदेशमधलं एक जिल्हा आहे, तिथून मी आमची तयारी चाललेली आहे. त्यामुळं 543 पैकी आम्ही 500 जागा उभा करण्याच्या नादात लागलो आहे. भारतभर उभा करायला लागलो. साऱ्या ठिकाणी आम्ही विजयी व्हा असं म्हणणार नाही, पण आमचं वोट ऑफ पर्सेंटेज जर वाढलं आमचं, तर येणाऱ्या पंचवार्षिकला पुढच्या आमचं पक्ष चांगल्या लेवलला असेल असं मला विश्वास आहे. बारामती सोबतची जी लढाई आहे, म्हणजे सुप्रिया सुळेच्या विरोधात तुम्ही 2014ला उभा होती, तशी लढाई आणि तशी टक्कर आजपर्यंत तुमच्यासारखी कोणीच दिली नाही. आज पवारांच्या घरात फूट पडलेली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जर तुम्हाला ऑफर आली आणि सुप्रिया सुळेच्या विरोधात जर तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, तर तुमची तयारी आहे का बारामतीतून लढायची? मला रासपाला कोणीही पाठिंबा दिला तर ती पाठिंबा घ्यायला मी स्वागतच करेन त्यांचं. राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढायला जर एखाद्याला पाठिंबा दिला तर कोणाचाही घ्यायला आपली तयारी. आपलं काय दावा, आपलं काय पर्सनली कोण राजकारणात कोणाचा परमनंट दुश्मन नसतो आणि परमनंट कोणाचा मित्र बी नसतो. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला जर त्यांनी कोण साखर सारायचं केलं तर आम्ही स्वागत करू त्यांचं. तुम्ही लढायला तयार आहात सर्वच ठिकाणी. काय दादा, कोणाचाही असू द्या, अजितदादा असू द्या, पवारसाहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, किंवा मोदी साहेब असू द्या, किंवा एकनाथ शिंदे साहेब असू द्या, कुणीही आम्हाला हे अंतर्गत आम्ही लढणार ना. फक्त आमच्या अटक आहे आमच्या सिम्बॉलवर, आमच्या पक्षावर. मध्यंतरी अशी चर्चा होती की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात. शरद पवारांशी तुमची भेट झाली, वाटाघाटी झाली, अशा चर्चा होत्या. काय खरं आहे नेमकं? खरं आहे, एअरपोर्टवर आम्ही दिल्लीला असताना VIP रूममध्ये असं बसलो होतो. मग तिथं पवारसाहेब होते म्हणल्यावर आता आपल्या एक राज्यात देशाचा नेता म्हणून आपण त्यांना भेटणं बसलो. तर मग आम्ही चहा वगैरे बरोबर घेतला. तेवढ्यात दिग्विजय सिंग आले, लगेच योगी आले, तिथं गप्पा चर्चा झाल्या. मग तिथं काय पत्रकार कोण नव्हतं, सुप्रियाताईच होते तेवढे. त्यांनी 2-3 फोटो काढले होते. पण मला पत्रकारांनी विचारलं की म्हणजे साहेब असा फोटो आला. आता प्रति काही पॉलिटिकल चर्चा नव्हती. आपण असं बसल्यानंतर एकमेकाची, अनेक देशाचा नेता आहे, मोठा माणूस आहे, आपण बोललं पाहिजे, बसलं पाहिजे असं त्यांच्यावर बोललो. दिग्विजय सिंगाशी बोललो. नंतर आपल्या योगी साहेबांशी, योगी चीफ मिनिस्टरशी बातचीत झाली. एवढीच फक्त, बाकी पॉलिटिकल काही चर्चा नव्हती. केंद्रीय तुम्ही मुंडे साहेब असताना अगदी नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला होऊन बसलेले बघितले गेले. मात्र आज तुमचा संवाद होत नाही का भाजपच्या नेत्यांसोबत? झालं नाही. आता मी माझे आणि मोदी साहेबांची शेवटची परळीला पंकजाताई, मी आणि मोदी साहेब एकाच गाडीत, त्यावेळेस भेट झाली. परत काही नाही आहे तिथं, त्यांच्याशी संपर्क नाही. मुंडे साहेब असतानाची भाजप आणि मुंडे साहेब गेल्यानंतरची भाजप, काय बदल जाणवतात तुम्हाला? आता ते कसं, मुंडे साहेब होतं तेव्हा ते काय आमच्या घरातलंच होतं ना, म्हणजे हक्कानं त्यांच्या डोक्यावर, म्हणजे त्यांच्या मांडीवर मांडी ठेवून आम्ही चालत होतो.
पण आता तसं काळ नाही राहिला. त्यामुळे मुंडे साहेब नसल्यामुळे तिथं हे आहे विशेष. गोपीनाथ मुंडे हा वेगळा माणूस होता. दिस हिस्ट्री मेकर होता, मास लीडर होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं होतं. दुर्दैव ते आमच्या ओबीसीचं दुर्दैव आहे, आमच्या ओबीसीचं म्हणजे ह्यात नाही करून त्यांच्याबद्दल काय करायचं. त्यामुळे आता त्यांच्या कुठल्या पक्षाबद्दल आपण बोलण्यापेक्षा आपलं घर कसं मोठं करता येईल हीच. पण मुंडे साहेबांना मी माझ्या पक्षाच्या लोबावर मुंडे साहेब असतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. हृदयातनं मानतो आम्ही, वर करणे नाही मानत. पंकजाताई ह्या भाजपमध्ये एकट्या पडलेल्या आहेत. कधीही त्यांच्यावर अन्याय झाला की तुम्ही समोर येता, बोलता. ताईंना काय सल्ला असेल तुमचा या परिस्थितीत? ताईला सल्ला देणे ती बी सक्षम आहे, प्रौढ आहे माझ्यापेक्षा. ती माझी बहीण आहे. मुंडे साहेबांनी 31 मे 2013ला मला वाटतं मुंडे साहेबाची शेवटची सभा माझ्या ह्याच्या झाली चौंडीला. तेवढीच फर्स्ट सभा होती. तिथं मला त्यांनी मुलगा मानला. तिथून मी ह्या तिन्ही बहिणीचं नातं म्हणून ठेवून. तर आज सध्याला आमच्या बहिणीचा पक्ष ते सचिव आहेत, राष्ट्रीय सचिव आहेत भारतीय जनता पार्टीच्या. त्यामुळे दिल्या घरी सुखी. आताच त्यांच्याबद्दल आपण हे करायचं नाही. ज्यावेळेस लयच त्रास व्हायला तर भाऊ म्हणून मी तिला माहेरची साडी घेऊन आणायला जाण्याचा प्रयत्न करेन. आता सध्याला ती तिथं आहे आणि माझ्या माहितीवर ती सक्षम आहे. एवढे काय हे होऊन द्यायचं काय नाही. एखादा पराजय इंदिरा गांधीचा पराभव झाला होता, विलासराव देशमुखांचा पराभव झाला. एका वेळेस ती बी चान्स मिळाला तर मुख्यमंत्री बनू शकते परत, नाही असं नाही. त्यामुळे ती आता सध्याला त्या घरात आहे. मग एखाद्या दुसऱ्याच्या पक्षात आपण डोकवणं हे प्रोटोकॉलच्या दृष्टीनं गलत आहे. तर भाजपबद्दल आपण चर्चा करणं योग्य नाही. आता त्या पक्षात आहे. ज्या दिवशी पक्ष सोडत आहोत मी बघितलं विचार. आता सध्याला माझी बहीण आहे. आता कालही मी मुंडे साहेबांच्या ह्याला पल्लीला जाऊनच आलो आम्ही त्या विषयात, त्याबद्दल हे नाही. पण आज सध्याला ती भारतीय जनता पार्टीची नॅशनल लीडर आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण हे करणं बरोबर नाही. 2024ला महाराष्ट्राला ओबीसी मुख्यमंत्री भेटेल असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% भेटू शकतो. राष्ट्रीय समाज पक्षाचे 25 आमदार आले तर महाराष्ट्राचा ओबीसी मुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्ष देऊ शकतो, मला विश्वास आहे. दुसरा एक प्रश्न आहे असा आहे की अनेक कट्ट्यावर चर्चा होतात जेव्हा माधव जानकर लोकसभा लढवायसाठी तयारी दाखवतात तेव्हा की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमची मोठी ताकद आहे. मात्र तुम्ही माढाचा विचार का करत नाही? परभणीवर अडून बसले. परभणीत काय वेगळी ताकद आहे तुम्हाला असं वाटतं? माझ्या पक्षाचा आमदार आहे, महत्वाची गोष्ट. आणि माढ्यात माझं गाव आहे विशेष. दोन्ही ठिकाणी माझी चांगली हे चालली आणि बारामती माझा हौसला आहे. म्हणजे विशेष म्हणजे परभणी माढा मला खासदार व्हायचं जास्त आवडेल ती माझं बारामती यातनं करून. त्यामुळे मी आता सध्याला प्रयत्न चाललेला आहे माझा. परभणी आहे, माढा बी आहे आणि बारामती तर माझं म्हणजे सोल आहे. या दृष्टीनं मी त्याच्याकडे प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे परभणीत माझा सिटिंग MLA आला आहे. माझे नगराध्यक्ष आहेत, माझे ZP मेंबर आहेत, कॉर्पोरेटर आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. दगड टाकला तर तिथं माझा माणूस निवडून येतो परभणीत, एवढी मला आत्मविश्वास आला. फार तुम्ही कष्ट घेता जानकर साहेब, फार तुम्ही घरादारापासून दूर आहात. मी एक दिवस पंतप्रधान होणारच वगैरे वगैरे तुमची ही जिद्द आहे. तुम्ही राहता कुठे? तुमचं जेवण खावण्याचं कुठं असतं? अनेकांना प्रश्न पडतो जानकर साहेब घरी जात नाहीत, कुठे नाही. जानकर साहेब असतात कुठे? 30 वर्ष झालं मी माझ्या घरी गेलो नाही. आणि आई आणि वडील वारल्यानंतरच मी 5-10 मिनिटं मी घरी जेवण देखील करत नाही. माझ्या आई वडिलांनी गेलो आणि मी 24 तास आताच मी मुंबईवरून आलो. काल ठाण्याला होतो, भिवंडी सभा झाली. परवा मी बीडला होतो, म्हणजे डेली. आणि 8 दिवसाला मी राज्य बदलतो. त्यामुळं मी माझं ऑफिस आहे मुंबईला, कार्यालय पक्षाचं गव्हर्नमेंटमध्ये. तिथंच वर राहतो, तिथंच आंघोळ करतो, तिथंच खातो. डबा बिबा कार्यकर्ता घेऊन येतो माझा. आणि तिथूनच मी ट्रेन, प्लेन आणि बाय कार ह्या 3 माझं ठरलेलं आहे. हॉबी म्हणजे जर्नी इज माय हॉबी बनवलेलं आहे मी माझ्या लाईफमध्ये. आणि हॉबीमुळे मी हे चाललेलं आहे. बाहेरच्या राज्यात मी सहसा विमानाचा प्रवास करतो आणि राज्यात असल्यामुळं रेल्वेचा मेजॉरिटी आणि परत ना बाय कारचा. असं करून मी देशभर सर्कल वाढलो. 27 राज्यात मी नेटवर्क उभा केलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं. आणि त्यात विशेष म्हणजे ब्राह्मणापासून ते दलितापर्यंत, ख्रिश्चनापासून ते बौद्धापर्यंत सर्व लोकांना कमी प्रमाणात मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात मी यशस्वी झालेलो आहे. विशेष जानकर साहेब तुम्ही फिटनेस कसं ठेवता? व्यायाम करता कशा? योगा करतो, व्यायाम करतो. आणि माझं ठरलं असतं की मला जरा टेन्शन काय आलं तर जंगलात किंवा कुठेतरी जाऊन एकांताच थांबतो 1-2 दिवस का मी कलेक्ट होतो. आणि मी रोज योगाच्या दृष्टीनं ठराविक वेळ मला मिळाला का मी एअरपोर्टवर देखील व्यायाम करतो. मी वॉकिंग वगैरे हे करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी श्री रविशंकरचा फॉलोवर आहे. रामदेव बाबाशी माझं जवळचा संबंध आहे ह्या लोकांशी. आणि बरेचसे सेलिब्रिटी आहेत, समजा आपल्या अक्षय कुमार असेल किंवा प्रियांका चोप्रा असतील, ते जे हे करतात त्याच्या दृष्टीने देखील मी जरा थोडंसं खाण्यावर देखील पत्ते भात खायचा नाही, कुठे हे तेलकट जास्त खायचं नाही, या दृष्टीने मी हे करतो. म्हणजे थोडंसं खाण्यावर कंट्रोल ठेवतो. आणि मी तब्येतीच्या दृष्टीने शार्प राहतो. रात्री 2 वाजता तर योगा करत बसणार. म्हणजे असं रोजचं 12 तासातून मी काही 2-3 तास तरी अर्धा तास तरी 15 मिनिटं तरी योगासाठी वेळ देतो.
तुम्ही एवढा मोठा पक्ष उभा केला, इतकं काम करता, धावपळ करता, कधी कधी असं निराशा येते का आता बस राहू द्या खूप झालं? जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जीवावर मी इथपर्यंत आलो आहे. मी फार थिंक टँकर नाही, फार उद्योगपती नाही किंवा पैसेवाला नाही किंवा माझी अशी हिस्ट्री काय असं मोठं नाही. माझा जन्म बैलगाडी झालेला म्हणजे असं आहे. परंतु आपली उमेद चांगली आहे, कष्ट चांगलं आहे आणि मला थकवा नाराज होत नाही. मी प्रथम नांदेड लोकसभेला लढलो, तिथं शंकरराव चव्हाणांची जावई होती, तिथं हरलो. नंतर मुख्यमंत्री वसंतदादाच्या मुलाच्या विरोधात उभा राहिलो, तिथं हरलो. नंतर आता मी पवारसाहेबांच्या विरोधात उभा राहिलो, तिथं 1 लाख मतं घेतली हरलो. नंतर पवारसाहेबांच्या मुलीच्या विरोधात लढलो, तिथं मी 5.25 लाख मतदान घेतलं, तिथं हरलो. पण मी नाव मिळेल हरलो त्या दिवसापासून पुन्हा अजून कामाला लागतो. मी बॉल दाबल्यानंतर जसा उडतो तसा लय होतं. आणि आपल्याला माहीत आहे की जगानं सांगितलं नव्हतं तूच पक्ष काढलायस, मग भाजप किंवा काँग्रेसमधनं मंत्री जाता येतं, आमदार होता येतं, काही काळजी करायचं नाही. त्यांचं झेंडं लावायचं, बॅनर लावायचं, आपला मतदारसंघ 150 गावात लग्नाला गेलं, इकडे तिकडे गेलं का 25 वाटलं का ते होऊन जाते. मला ते करायचं नाही. आपल्या जीवावर मला रस्ताच बनवायचा स्वतःचा. मोदी साहेबांचा रस्ता डांबरीकरणाचा आहे आणि राहुल गांधीचा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. आमचा पानंद आहे, त्याच्यावर खडी करशील नाही, खडी बी टाकली नाही, पण पानंदचा रस्ता आहे, पण त्या रूटला नाव आपलं असेल. मला मिनिस्टर बनण्यापेक्षा हिस्ट्री मेकर बनण्यासाठी मी जास्त प्रयत्न करतो. हिस्ट्री मेकर पाहिजे. मिनिस्टर हजारो झालेत, चीफ मिनिस्टर हजारो झालेत, हिस्ट्री मेकर होत नाहीत. महात्मा फुले कुठे मिनिस्टर होतं? परवा आम्ही अमेरिकेला मलेशियाला गेलो तर त्या मलेशियाला महात्मा फुलेचा फोटो. वेअर बाबासाहेब आंबेडकर जास्त काळ मिनिस्टर नव्हते ते, पण जे जाईल तिथे बाबासाहेबांची फिलॉसॉफीचं नाव सांगायला लागलं. म्हणजे हे आहे ना, तर ह्या दृष्टीनं आपला स्वतःचाच पक्ष काढू. यश येईल, अपयश येईल, हरणार आपण, नाराज व्हायचं काय गरज आहे? नाराज हा शब्दच नाही माझ्या लिस्टवर, कधीच नाही. शेवटचे काही प्रश्न आहेत जानकर साहेब. एवढ्या कष्टाने तुम्ही संघटना उभी केली, पक्ष उभा केला आणि स्वतःच्या पक्ष छोटा का असेना पण एका खुर्चीवर त्या बसलेले स्वाभिमानावर, या पक्षाचा पुढचा तुम्ही वारस किंवा कोणी शिष्य तुम्ही निवडला की काय? अजून नाही, तसं अजून निवडलेलं नाही. वारस वगैरे असलं काही ठेवणार नाही मी. जो कॅलिबर असेल, लायक असेल. तामिळनाडूत बी काही मुलं बिनलग्नाचे माझ्यासाठी काम करतात. त्याला जर संघसंयोगानं चालून तर उद्या माझ्यानंतर तो राष्ट्रीय अध्यक्ष होईल. मी असली वारसदाराची सिस्टम नाही उभा करणार. मी ज्यावेळेस म्हणतोय घराणेशाही आणणार नाही, त्यावेळेस माझाच पुतण्या, माझाच भाऊ यात आणणं योग्य नाही. आता त्यांच्या परीनं ते कष्टाने ते मोठे होत असतील तर ते होत असतील, तो भाव काय. परंतु मी होऊन स्वतः माझ्या चेअरनंतर त्यांना चेअर द्यायच्या ह्या भानगडीत मी कधी पडणार नाही. विशेष म्हणजे आणि जर कॅलिबर असेल एखादा भावाचा मुलगा, पुतण्या, तर त्यांचं संधी आहे ना त्याला. आमचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष नंतर कोण असेल तर त्यांनी काम करावं, नियमानं गावापासून सुरुवात करावी. त्यांना वाटेल की जानकर साहेबाचा पुतण्या आहे आणि म्हणून किंवा भाव आहे म्हणून जर मी संधी देत असेल तर सॉरी. माझ्याबरोबर जी काही माणसं काम करतात देशभर, ज्यांनी उपाशी तपाशी काम केलेलं आहे, तर त्या लोकांच्या ह्यांचा आणि त्याचाही मुलगा जर लायक नसेल तर त्याला मी जागा शांत त्याचं देणार नाही. नवीन जरी मिळाला एखादा आपण त्याला कोणी नवीन शिष्य असं डोळ्यात भरतोय किंवा दिसतो? अजून तसं नाही, कोण अजून तसं भेटलं नाही मला त्या लेवलचा हे करण्याचा. पण अजून हे आली संधी तर तसं करता येईल. शेवटचा प्रश्न आहे, याच प्रश्नाने आपण या मुलाखतीचे शेवट करणार आहोत. आता 2024ला इंडिया की एनडीए आघाडी, कोण तुम्हाला कोणाचं पारडं जड वाटतं? इंडिया आघाडीला आम्ही सांगितलंय काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने 3 सीटा द्याव्यात आम्हाला. आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाला सांगितलं आम्हाला 2 सीटा तुमच्याकडून पाहिजेत. जो पहिला फोन करेल, ऑफर देईल, त्यातून निर्णय घेतला जाईल. नाहीतर आम्ही 500 जागा लोकसभेच्या लढवायसाठी फायनल झालो राष्ट्रीय समाज पक्षात. निश्चित. तर हे होते माधवराव जानकर साहेब, जे पोटात तेच ओठात, असं एकदम दिलदारपणे, कुठलंही रणनीती वगैरे काही नाही. जे त्यांचं म्हणणं आहे ते धडकन सांगून टाकतात, मोकळं होऊन जातात. असं हे व्यक्तिमत्व आपल्याशी बोलत होते. त्यांनी अनेक राजकीय गोष्टी, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आणि पुढील वारसदार असेल त्याचं बेधडक कुठलंही आडबीड न ठेवता, न डिप्लोमॅटिक बोलता धडकन आपल्याशी बोलून टाकलेलं आहे. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, नागपूर.